हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीला। मंत्री सावे, सामंत, महाजन आणि पडळकर उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंशी चर्चा करणार। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला विनंती केली। सूत्रांची माहिती, लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता। अहमदनगरच्याही 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची फेरपडताळणी होणार। भाजप नेते सुजय विखेंची मागणी, निवडणूक आयोगाकडून ही मागणी मान्य। लंकेंच्या भूमिकेकडे लक्ष। लोकसभेतील पराभवाचं खापर फोडण्यावरून महायुतीत जुंपली। मेळाव्यानंतर शिंदे गट आक्रमक, भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाच्या निशाण्यावर। जागा वाटपावरून महायुतीत दावे प्रतिदावे, भाजप एवढ्यात समान जागांची रामदास कदमांची मागणी, तर जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। जळगावात काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढवण्याच्या तयारीत। 11 विधानसभा जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांची माहिती। 50% वरचं आरक्षण कोर्टात टिकतच नाही। याआधीही कोर्टाचे निकाल, मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण पाटणा हायकोर्टानं रद्द केल्यानंतर बावनकुळेंचं भुवया उंचावणारं विधान। महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या 10% आरक्षणाची पुन्हा चर्चा। वरळीत बिनशर्त पाठिंबा घेऊन मुलाला आमदार बनवलं, हे विसरायला लावू नका। बिनशर्तवरील टीकेवर अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरण, काँग्रेस नेते सुनील केदार यांची शिक्षेला स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा विरोध। महाधिवक्ता वीरेंद्र सराफ सरकारची बाजू मांडणार। 24 जूनला पुढील सुनावणी होणार। योगामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यात। फक्त योगा विद्या नाही तर ते विज्ञान आहे। श्रीनगरवरून पंतप्रधान मोदींचा योग संदेश। देशभरात योगा दिवसाचा मोठा उत्साह। यशवंत स्टेडियमवर योग दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींचा योगा, तर उत्तर प्रदेशमध्येही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून योग दिन साजरा। जागतिक योग दिनानिमित्त मुंबई महापालिकेकडून योगा बाय द बे कार्यक्रमाचं आयोजन। मरीन ड्राईव्हवर योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन। मुंबई उपनगरातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। दहिसर, बोरिवली, कांदिवलीसह मालाड परिसरात जोरदार पाऊस। साथीच्या आजारांनी मुंबईकर त्रस्त। वातावरण बदलानं हिवताप, डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ, तर पूर्व विदर्भातही डेंग्यूच्या 237 रुग्णांची नोंद। मुंबईत धरण क्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षाच। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये एकूण 5.32% पाणीसाठा शिल्लक। काटकसरीने पाणी वापरण्याचं बीएमसीचं आवाहन। अमरावतीत पावसामुळे मैदानात चिखल, उमेदवारांच्या मैदानी चाचण्या रखडण्याची शक्यता। पोलीस भरती पुढे ढकलण्याची उमेदवारांची मागणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा। मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवालांना जामीन मंजूर। सरकारी समितीमार्फत एनटीएची चौकशी होणार। नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर केंद्र सरकारकडून चौकशीचा निर्णय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। T20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये भारताची विजयानं सुरुवात। भारतीय गोलंदाजांकडून अफगाणिस्तानचा धुव्वा। भारताचा 47 धावांनी शानदार विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।